शुभेच्छा. ते बाळराजे आहेत महाराष्ट्राचे सध्या. आणि बाळराजांचा वाढदिवस हा राज्यभरात साजरा झाला. बरं का, राज्यभरात साजरा झाला. त्यांना शिवसेनेनंच खासदार केला आमच्या. त्यांना काही एकनाथ शिंदेनं खासदार नाही केला, त्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केला आहे. जेव्हा त्यांना प्रथम खासदार केलं तेव्हा त्यांची ओळखच नव्हती. ते हाडवैद्य होते असं म्हणतात. ते हाडवैद्य आहेत. मग त्या हाडवैद्याला आम्ही खासदार केलं उद्धवजींनी. त्यावेळी ते कल्याण डोंबिवली भागामध्ये खासदार आहेत. पण बाळराजे असल्यामुळे आता सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचा राज्यभरामध्ये वाढदिवस साजरा केला. आमच्याही त्यांना शुभेच्छा. पण या राज्यातली गुंडगिरी का वाढते आहे त्याचं तू छायाचित्र. गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे आपण पहा. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करतात बाळराजांच्याच खास माणसावर. एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुख्यात गुंड्याच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत. आपण पाहिला असेल. पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. विचारांचं आदानप्रदान झालं त्यांच्या. आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला त्या गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं. अजून मी काही प्रसिद्ध करू आहे. पण हे जे महाशय आहेत हे कोण आहेत, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं. हे महात्मा जे भेटले आहेत, अभिष्टचिंतन त्यांच्याबरोबरची अख्खी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर, त्यांच्यावरती बाळराजांनी काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी, आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी. हे सगळे गुंड कोण गोळा करत आहे त्याच्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे या गुंडांचं संघटन बनवण्यासाठी. हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. हे मागेही बोललो आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यातून या गुंडटोळ्यांचं मॉनिटरिंग होत आहे. जेलमधून गुंडांना बाहेर काढलं जात आहे, जामिनावर बाहेर. आज सामनात मी दिलेला आहे. चार्जशीटच दाखल करत नाहीत आणि त्यानुसार त्या गुंडांना, अनेक गुंडांना जामिनाचा मार्ग मोकळा केला जातो. ही सगळी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या राज्यामध्ये कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल, त्यांना कायद्याची चाड असेल तर गृहमंत्री म्हणून ते काम करतील. एकनाथ शिंदेच्या दहशतीखाली ते आहेत का हे त्यांनी स्पष्ट सांगावं. महाराष्ट्राला जो डाग लागतो गुंडगिरीचा, जो कलंकित होतो आहे महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुम्ही योगदान देताय का ते त्यांनी सांगावं. हे काहीच नाही. अगदी भविष्यामध्ये तुम्ही पहा काय होणार आहे काय नाही. आत्ताच माझ्याकडे एका महाराष्ट्रातल्या खासदाराचा एक भयंकर असा व्हिडिओ आलेला. शिंदे गटाचे ते खासदार आहेत, परदेशात गेले होते, सतत परदेशात जात असतात. का जातात हे सगळे खासदार हे आता हळूहळू बाहेर येत आहेत.